सर्वांचं कथा या चॅनलवरती अतिशय स्वागत. गुरुचरित्र अध्याय 2. आपल्या सर्वांना जर कथा या चॅनलवरच्या कथा किंवा साहित्य आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण गुरुचरित्रचा 2रा अध्याय पाहणार आहोत. सुरू करूया. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी, क्षणैक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुषुप्तित. जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित. पितांबर कासे देखा, येऊनी योगीश्वर जवळी. भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी. अभयकर देतसे, इतके देखुनी सुषुप्तित. चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित. विस्मय करी तयावेळी, मूर्ती देखिली सुषुप्तित. तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित. प्रत्यक्ष देखे तैसाची, देखोनिया योगीशा ते. करिता झाला दंडवते, कृपा भक्ती करुणा वक्ते. माता पिता तू म्हणतसे, जय जयाजी योगाधीशा. अज्ञात मन विनाशा, तू ज्योती प्रकाशा. कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शन निश्शेष. गेले तुझे दुरित दोष, तू तारक आम्हास. म्हणून आलासी स्वामिया, कृपेने भक्ता लागुनी. येणे झाले कोठोनी, तुझे जाम कवणमुनी. कवणे स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी. हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरुजनी. नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गणगापूर. अमरसाज संगम भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार. श्री नृसिंह सरस्वती, भक्त तारावया लागी. अवतार त्रयमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी. भवसागर तरावया, ऐसा श्री गुरु कृपा सिंधू. भक्तजना सदा वरदू, अखिल सौख्य श्रियानंदो. देता होय शिष्यवर्गा, त्याचे भक्ता कैसे दैन्य. अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन. ऐश्वर्यवरी नांदते, ऐसे म्हणे सिद्धमुनी. एकोनी विनवी नामकरणी, आम्हा असती सदा ध्यानी. तया गुरुचर्येती, ऐसे कीर्ती ब्रीद ख्याती. सांगतसे सिद्धयती, वंशोवंशी करीतो भक्ती. कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी. म्हणून माते भेटलासी, संहार करोनी संशयासी. निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे तये वेळी. एक शिष्या स्तोनमौळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थळी. भक्तवत्सल परियेसा, गुरुकृपा होय जासी. दैन्य दिसे कैसे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी. कळी काळासी जिंके नर, ऐसी वस्तू पूजुनी. दैत्यवृत्ती सांगसी झणे, नसेल तुझे निश्चय मनी. म्हणून कष्ट भोगितोसी, त्रयमूर्ती श्री गुरु. म्हणून जणिजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू. एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी. अथवा कोपे त्रिपुरारी, रक्षिल श्री गुरु निर्धारी. आपुले भक्तजनांचे, आपण कोपे एखाद्यासी. रक्षू न शके व्योमकेशी, अथवा विष्णू परियेसी. रक्षू न शके अवधारी, ऐसे ऐकोनी नामकरणी. सिद्ध लागे सिद्धिया चरणी, विनवी तसे करजोडोनी. भक्तिभावे करोनिया, स्वामी ऐसा निरोप देती. संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाले त्रिमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिलेती. विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपलिया न रक्षी कोणी, हा बोल ऐसा कवणाचा. अवणशास्त्र पुराणींचा, संदेह फेडी गामनाचा. जेणे मन दृढ होय, येणे परिणामकरणी. सिद्धांसी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी. सांगतसे परियेसा, सिद्ध म्हणे शिष्यासी. तुवा पुसले आम्हासे, वेदवाक्य साक्षीसी. सांगेन ऐका एकचित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्या पासाव पुराण अष्टदश विख्यात, तया अष्टादशांत ब्राह्म्यवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्म वैतर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश गेला याक्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी.
तोची कथा विस्तारोनी सांगेन एका एकचित्ती. चतुर्मुख ब्रह्मणासी कलियुगे पुसे हर्षी. गुरु महिमा विनवितसे करद्वय जोडोनी. म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञात नेती भास्करा. तू तारका भवसागरा भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी सांगतले केवी कार्यासी. आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया. ऐसा शिष्या एकचित्ता श्री जधी प्रदळ झाला होता. आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी. अव्यक्तमूर्ती नारायण होते वटपत्री शयन. बुद्धी संभते चेतन आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना. जागृत होय या कारणा आदिपुरुष तये वेळी. जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी. मजहून आणिक बळी कवण नाही म्हणतसे. हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्दवचनू. आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन. सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी. ब्रह्मा म्हणे विष्णूशी नेणे सृष्टी रचावयाशी. देखिली नाही कैसी केवी केवी रचू म्हणतसे. ऐकोनिया ब्रह्माचे वचन निरोप त्यासी महाविष्णू आपण. वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी. सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तार. केणेची परी रचुनी स्थिर प्रकाश करे म्हणितले. अनादिवेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तया परी. या वेद मार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टीते. सृजी प्रजानुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे जारज उद्भिदचे उपजविले. श्रीकृष्णूचे निरोपाने त्रिजल रचिले ब्रह्मयाने. ज्या परी सृष्टिक्रमणे व्यासे ऐसा कथियेली. सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेदव्यास ऋषी. विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत पुराण ब्रह्म वैतर्त. ऋषीश्वराशी सांगे सूत तेची परी सांगतसे. सदना कलदिकांते उपजनवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी. मरीचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी. तेथोनी देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी. सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा. कृतत्रेता द्वापरयुग उपजवी मग कलियुग. एककाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया. बोलवुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी. तुवा जाळोवी भूमीसी प्रकाश करे आपणाते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषुन. सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीत आरंभण त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे कृतयुग ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक. मातेन साहवे ते एक कवणे परी वर्तावे. ऐकोनिया सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण आणिक युग पाठवीन. तुवा रहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता एकेकाणी ऐका झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन. असी त्याची स्थूलतन हाती असे यज्ञसामुग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन. धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासे. हाती असे कुशसमिधा ऐसे धर्मप्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापरासी. सांगेन तयासी रूपासी श्रोता ऐके एकचित्ते. खड्गे खड्गांक धरोनी हाती धनुष्यबाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे.
पुण्यपाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी केले परियेसा विचारहीन अंतःकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेह संगे घेऊन वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्राह्मणया सन्मुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन वसतसे अतिविनयाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपण ते या कारणे लिंग जिव्हा धरुनी नाचे ब्रह्मादेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवणा ते ऐकोनी कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी परद्रव्यहारक परस्थिरत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राणसखी माझे असते बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळन करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जाणा म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे खितीत कष्टती बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेसी कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जनासती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणोनी त्यासे तुव्हा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे अमोन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवू जाऊ त्याक्षिती एकता होय मज भीती केवी पाहू तयासी पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासून काळात्म्याते मिळून तुवा जावे भूमिसी काळात्म्याचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतःकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियेसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत जे शन शिवहती ध्यात धर्मरत मनुष्य देखा आणिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरी आणिक वाराणसीनी पुरी जाऊनी धर्म करीती देखा तिथे हिंडती जै चरणे आणिक ऐकती पुराणे जै जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जाण ज्याचे मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती अंदाविकपणे पुण्य करीती त्यासे देखता भेतसे नासागरी दृष्टी ठेवूनी जप करीती अनुष्ठानी त्यासे ते देखताची नयनी प्राण माझा जातसे स्त्रियांपुत्रांवरी प्रीती मायबापा अभेरीती त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा वेदशास्त्रांते निंदिती हरिहरंते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाणा जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर रागद्वेष विवर्जित धीर देखोनी मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जातासी भूमिसी तुझे इच्छे रहाटतील एखादा विरळागत होईल नरपुण्यवंत त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुगे करीती नमत नरसंपुट जोडोन विनवीतसे परियेसा माझ्या दुष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपयासी कवणे परी रहाटावे कलीचं वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलिसी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी
येत असे निर्गुणी तेची देवी ती तुझ मार्ग. निर्बळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण. मळमूत्रे जयाशी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत. तोची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेसी परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुगी करीतीसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते एक कली. सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी. धैर्य करोनी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी. जे नर भजसी हरिहरांसी अथवा असती काशी निवासी. गुरुसेविती निरंतरेसी त्यासी तुझ न लागे दोष. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी ऐसे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्र पारायणासी गुरुने तेवित वंशोवंशी. विवेके धर्मे करणारासी त्याते तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी गुरुमहिमा आहे कैसी. कवण गुरुस्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रीती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहकः. उकार विष्णू व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी. श्लोक श्री गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः. वर्णनात्मको मंत्रश्च मुक्तिप्रदायकः. गणेशाती म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरो. ऐसाची जाण शाणगधरो गुरुशब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परहा शिवा. शिवे रुष्टे गुरुस्नाता गुरुरुष्टे न कश्चनः. टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न रखे पारियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासी गुरु रक्षिये निश्चये. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुरेकः परब्रह्म तस्मातु गुरुमुपाश्रयेत. टीका गुरुब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रावा. श्लोक हरो प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनः सांप्रदर्तये गुरु आप्तिमव्ययम्. गुरुः प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनसुतश्री सर्वसिद्धिदः. टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपुल्या. श्लोक गुरु सदा दर्शविता प्रवृत्ती तीर्थ व्रतम योग प्राकार्दिर्मान. आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानम परम भक्ती विवेक युक्तम. टीका गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी तीर्थव्रत योगी तपादुमुनी. आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेके युक्त. या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्रमार्गेसी. तीर्थव्रत तपयागासी ज्योतिस्वरूप असे जाणा. आचार धर्म वर्णा ब्राह्मसी विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाखविणार. इतके ऐकुनी कली आपण विनवितिसे कर जोडून. गुरु सर्व देव समान केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारेसी. एकचित्ते परियेसी गुरुविण पार नाही. गुरुविना न श्रवेण भवेन कश्यपि कश्चित्. विनाकरणेन शास्त्रज्ञं श्रवणं यत्कुतो भवेत्. टीका गुरुविण समस्तांसी श्रवण कैसे परियेसी. श्रवण होता मनुष्यांची समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतस्वरूप जाणावा. गुरुसेविता सर्वसिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस रुचींचा आश्रम थोरी. वृक्षोस्ती नाना परी पुण्यनामी मुगवसती. ब्रह्मऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी. तयांत वेदधर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती.
त्यास दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरु पारायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरूंची. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलवुनी. पुसतसे संतोषुनी एका श्रोते एकचित्ते. बोलवुनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी. प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणी गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी. तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरूंचे वाक्य जो न करी तोची पडी रौरव घोरी. अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तैचा कैसी गती परकी पडे तो सतती. नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती. ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्ममुनी. संदीपका ते बोलवुनी सांगतसे परियेसा. एका शिष्य सकळिक आमचे पूर्वजित एक. जगन्माती सहस्राधिक केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. एक शेष असे आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तपसामर्थ्ये उपेक्षा करीतो पापा मोक्षा आड निघतो. याची कारणे निष्कृष्टी करीतो तया पाप घोरासे. न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही. ना निश्चया जाणुनी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी. जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणी आम्हासी न्यावे पुरी वाराणसीशी. पाप भोगुनी स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवण असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमागे येध नाम असे संदीपक. बोलतसे अतिविवेक तया गुरु प्रीती देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश. न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी दृढदेह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी पुढती वाटे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चिते आपुले देही भोगुनी त्वरिते. पाप वेगळे न होता निरुते मुक्ती व्हावी आपणासी. देव अथवा ऋषीश्वरेंसी मनुष्यजाती ज्ञानवंतांसी. क्षालन होय पापासी आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान संगीजे. ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण. कुष्ठे होईल अंगहीन अंधपांगुळ परियेसा. संवत्सर एक विशंत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांसी लागला. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला वेदधर्ममुनी. सांगतसे विस्तारुनी तया पाप लक्षणे. आपले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी. न भागिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगिन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जो पीडितो रोगी देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारुणे आपुले देही पोपीन भोगिन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा येऊनिया. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझकारिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमचे. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी. पुष्ट होतांसी गुरुची नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सान्निध्येसी. राहिले तिथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करोनी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग द्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित. संदीपकत सेवा करीत अतिभक्ती करोनिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत तू कृमी पडे रक्त. दुःखे व्यापिला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणून देत नित्यक. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करुनी पीडिता नरो साधुजन होती क्रूर. तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणता एखादे दिवशी न जेवी श्री गुरु कोपेसी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देत भूमीवरी.
ये रे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्ने बहुवस मिष्टान्नेन आणि म्हणून क्लेश करिता झाला परियेसा परोपरीचे पक्वान्न का नाणीची म्हणे जाण कोपे मारून येत आपण शाखा परोपरी मागतसे जितुके आपण मागोनिया सरस्वई सर्वस्वई करीतसे वाया कोपे देत शिविया परोपारी करियेसा एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्ती कष्टलासी शिष्यराया शिखामणी सेविसी म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमचे विष्ठा मूत्र क्षणाक्षणा धूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करती म्हणे एका भिक्षा नाणीसी म्हणतसे या कारणे पापगुण ऐसेची असती जाण बोखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्यमत्सर तसे वेध शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपी जाणावे एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्माय होर जयासी पापरूप तोची जाणा समस्त रोग असती देखा कुष्ठ सोळा भाग नवे निका वेदधर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवे वाचुनी श्लोक न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न देहयात्रा अहर्निश ब्रह्महरी सुबोधो गुरुः प्रसव्यो न हरी सेवन्मन्यत टीका आपुले देहरक्षण कधी न करी शिष्य जाण लय लावणे श्री गुरुचरण कवणा सवेन बोलेची अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणे संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परिदेख प्रसन्न होऊनी पिनाक उभा होऊनी सन्मुख वरमाग म्हणतसे अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय भूमिकेशी न पुसता आम्हा गुरुसी वर्ण घे सर्वथा म्हणून गेला गुरुपासी विनवीतसे तयासी विश्वनाथा आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झालिया स्वामींचा मागे न उपशर्म व्याधींचा वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे ऐकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्यथित निमित्त जाणा नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचुनी पातकासी निवृत्ती नव्हेगा परियसी जन्मांतरी बाधती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे करावी पापधुणी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐशिया परिशिष्यासी गुरु सांगे परियसी निरोप मागुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी न लगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी होऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वांड मंडपासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियसी दीपक शिष्य निश्चयशी गुरुभक्त असे जाणा गोदावरी तीरावासी वेदधर्म म्हणजे तपासी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखिला कुणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखुनी माझे मने अतिप्रिय वर्ततसे वरदेईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळीक जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगियांसी नव्हे मजवर द्यावयासी बलात्कारे देता तयासी घेत तो दीपक वरन घेतो दीपक तनमन अर्पुनी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणून गुरूंची निश्चय भयतसे समस्त देव माता पिता गुरु असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकुनी शांग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तये वेळी
सांगितले विश्वनाथे त्याहुनी दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपका ते म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवण कार्या मज सांग लक्ष कोटी सहस्रवरुनी वरुषी तप करीती अरण्यावासी त्यासी करीतोसी उदासी वरण देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाहे केवी देसी वर मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारून तया दीपक प्रती देखा गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती करीत्वा गुरुसी तेची आम्हासी पावले जो नर असेल गुरुभक्त तोची माझा जीव प्राण त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रियाकरिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी पती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाण ऐसे कोणी दीपक नामिका झाला आणिक विनवी तसे देख म्हणे सिद्ध नामधारका एक विष्णू ऋषिकेशी निश्चयोसो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हीसी देणार गुरुपासुनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होतो आम्हा अधीन आमचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोय या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोणी नारायण म्हणे धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोत्तन बाळक तुझी आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो आमचे मन संतोषी वर मागजे तुझे मानसी तुझवश्य झालो निधारिसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णूसी जरीवर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरूंचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परते न मागे निके म्हणून वर्णी लागला दिदलावर शांग पाणी संतोषोनी बोलेवाणी अरे दीपका शिरोमणी तूच माझा प्राणसखा हौशी तू वा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणिक जरी आम्हाससी सांगेन एका एकचित्ते लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्मास धर्म सुमने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गा अहन्निशी जे जे समयी श्री गुरूंसी तू भक्तीने स्तुती करीसी तेणे होऊ आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांद्य भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये भूताक्षण केवी होय परिसेवा जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्रह्मणस्य हि अनुग्रहो भवेत्कृण्या सेवस्य सद्गुरुस्तदः टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू तद्वत्फला दाता गुरु गुरुत्रयमूर्ती याची कारणे ऐसावर दीपकसी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा वरला दोन्ही दीपक केला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी ऐसा शिष्य कुळदीपका काय दिले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगेनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या त्यात मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परसी अंतःकरण दृढेसी वर दिदला संतोषी दृढभक्ती माझी तुमचे चरणी संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्यांचे दुष्ट निवारण होती श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी येणे परिशिष्यांसी प्रसन्न झाला परियेसी दिव्यदेह झाला तक्षणेसी झाला गुरु वेदधर्म शिष्यांचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐसी पापजाय सहस्र जन्मींचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यासी पुनर्जन्म नाही जाणा
सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परीयसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकारणी दृढ असावे वैची गुणी तरीच तरेल भावारणी गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः तत्र तत्र महादेवः प्रकाश गुपच्छती. टीका. जरी भक्ती असे दृढेशी त्रिकारणसह मानसी तोची लाथे ईश्वरासी ईश्वर होय तसाव्यश्च. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामक संवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तम्. श्री दत्तात्रेय चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 279.